कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक भारतात येणार। अभिजित दिपके 6 जूनला दिल्लीमध्ये आंदोलन करणार। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आंदोलनातून मागणी होणार। हिंदू आता जागा झालाय। पुढच्या काळात जिहाद होऊ देणार नाही। देशात आणि राज्यात जिहाद सुरू आहे, त्यामुळे हिंदू संघटित झाला पाहिजे। संजय केळकरांचं हे वक्तव्य। ही आक्रोश सभा आहे, जागृती सभा आहे। ज्या पद्धतीने देशामध्ये किंवा राज्यामध्ये ज्या पद्धतीने जिहाद चालू आहे ते हिंदू संघटित झाला पाहिजे। बोंधुखरातच्या बनावट बँक खात्यांचा तपास एसआयटीकडे वर्ग होण्याची शक्यता। समता पतसंस्थेच्या राहाता शाखेमध्ये खरात नॉमिनी असणारी 100 खाती, जवळपास 70 कोटींचेही व्यवहार। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआयचं पथक 19 दिवसांपासून लातूरात ठाण मांडून तर सीबीआयकडून अधिकृत माहितीचं संकलन सुरू। आणखी काही जणांची चौकशी होण्याचीही शक्यता। डोंबिवलीमधील पिंपळेश्वर महादेव मंदिरात भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून सहकुटुंब संकल्पपूर्ती पूजन। 8 जूनला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार। दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींमध्ये 42 रुपयांची वाढ। नवीन दरांनुसार आता व्यावसायिक सिलेंडर 3,113 रुपये 50 पैशांना मिळणार। नवीन किमती आजपासूनच लागू, तर दोन्ही कनेक्शन्स असतील तर एलपीजी कनेक्शन सरेंडर करावं लागणार, नाहीतर गॅस कनेक्शन रद्द होणार। कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये 2% वाढ। कच्च्या तेलाच्या प्रति बॅरलची किंमत आता $93वर, तर इस्रायलनं लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांमुळे किमती वाढल्याचाही अंदाज। आजपासून केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेल आणि हवाई इंधनाच्या निर्यातीवर नवीन शुल्क लागू करण्याचा निर्णय। पेट्रोलच्या निर्यातीवर 1.5 रुपये प्रति लिटर, डिझेलवर तर 13.5 रुपये प्रति लिटर आणि एटीएफवर 9.5 रुपये प्रति लिटर इतकं नवीन निर्यात शुल्क मोजावं लागेल। केरळमध्ये 2 ते 3 दिवसांमध्ये मान्सून दाखल होणार। भारतीय हवामान खात्याची माहिती, तर 1 जून पासून काही भागांमध्ये वादळी पावसाचीही शक्यता। मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, भारतीय हवामान खात्याचं आवाहन।